वाव, एकदम मस्त चीजी दिसतोय हा चिकन केसरिया। काय आहे बरं हा चिकन केसरिया? तुम्हाला ह्याची रेसिपी बघायची आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चिकन केसरिया। ही एक मेक्सिकन डिश आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे बोनलेस अर्धा किलो चिकन घेतलंय आणि ते चिकन ब्रेस्ट होतं ते पीसेसमध्ये कट करून घेतलं। चिकन मी प्रॉपरली वॉश करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये लाल तिखट टाकले। तर इथे मी 3 छोटे टीस्पून लाल तिखट टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकू शकताय। लाल तिखट टाकून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये काळी मिरीची पावडर टाकायची आहे। तर ती सुद्धा मी इथे छोटा चमचा ती टाकून घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं। तर मी इथे एक मोठा टीस्पून मीठ टाकलंय आणि त्यानंतरचा जो मेन सीझनिंग आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, कारण ही मेक्सिकन डिश आहे तर त्यासाठी ही मी टाको सीझनिंग यूज केलेली आहे। तर ही टाको सीझनिंग मी 2 मोठे टेबलस्पून यामध्ये टाकून घेतली। तर टाको सीझनिंग टाकून झाल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही कोणती मेक्सिकन डिश ट्राय केलेली आहे का, आणि हा चिकन केसरिया तुम्ही ट्राय केला आहे काय कधी? आणि जर तुम्ही काय मेक्सिकन डिश ट्राय केली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि आता आपल्याला यामध्ये एक शिमला मिरची आणि कांदासुद्धा लागणार आहे। तर हे शिमला मिरची आणि कांदा मी मीडियम साईजमध्ये चिरून घेतलंय। खूप बारीक पीसेस आपल्याला अजिबात कट नाही करायचे। आणि त्यानंतर मी पॅनमध्ये एक मोठा टेबलस्पून तेल टाकून घेतलं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण जो चिरलेला कांदा आणि शिमला मिरची होती ती टाकून घ्यायची। ती टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर मी इथे थोडंसं पाव चम्मच मीठ टाकलं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी ब्लॅक पेपरची पावडरसुद्धा टाकायची, म्हणजे काळी मिरीची पावडर टाकायची आहे। तर मी इथे एक छोटा टीस्पून ब्लॅक पेपरची पावडर टाकून घेतली आणि फक्त 1 ते 2 मिनटासाठी सॉते करून गॅस बंद केला। ते काढून घेऊन झाल्यानंतर मी पॅनमध्ये लगेच एक मोठा टेबलस्पून तेल टाकलं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण जे रेस्ट करायला 10 मिनिट चिकन ठेवलेलं होतं ते चिकन यामध्ये टाकून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि चिकनला तुम्ही इकडे बघू शकताय थोडंसं पाणी सुटायला सुरुवात झाली, कारण त्याच्यामध्ये मीठसुद्धा होतं त्याच्यामुळे। आणि आपल्याला हे चिकन फक्त 10 मिनिट कुक करून घ्यायचं आहे, अजिबात ओव्हर कुक नाही करायचं। 10 मिनिटामध्ये हे बोनलेस चिकन लगेचच शिजून जातं आणि त्याच्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा। आणि आता आपल्याला चिकन केसरिया बनवण्यासाठी टॉर्टिलाज लागतात। तर मी इथे फ्लोअर टॉर्टिला आहेत, ते रेडीमेड असतात, तर तेच मी घेतलेत आणि इथले एक तुम्हाला काढून दाखवते। मोठ्या साईजचा असं चपातीसारखंच हे टॉर्टिला असतं आणि हे टॉर्टिला मी यूज करणार आहे आपल्या चिकन केसरियासाठी। आणि मोझरेला चीजसुद्धा घेतलेलं आहे, खूप सारं चीज टाकायचं आहे म्हणजे खूप छान लागतं। तर मी काय केलं, आपण जो चपाती करतो त्यावर थोडंसं तेल टाकलं। तेल टाकून झाल्यानंतर आपण जो टॉर्टिला होता तो टॉर्टिला टाकायचा आणि भरपूर सारं चीज टाकायचं, म्हणजे तुम्हाला जेवढं चीज आवडतं ना तेवढं चीज टाका। म्हणजे ह्याने जो मेन ह्याचं जे हार्ट आहे ना केसरियाचं, तर ते चीजच आहे। जेवढं चीज आपण टाकू तेवढं ते खूप छान लागतं। तर हाफ पोर्शनमध्ये आपल्याला जे कांदा आणि शिमला मिरचीचं मिश्रण होतं तर ते टाकून घ्यायचं आणि तसंच हाफ पोर्शनमध्ये आपल्याला जे आपण कुक केलेलं चिकन आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिकनची क्वांटिटी वाढवू शकताय, पण भरभरून तसं चिकन टाकायचं जेणेकरून तो जो चिकन केसरी आहे ते खूप छान लागतं। अर्ध्या भागावर ते चिकन टाकून झाल्यानंतर आपला जो टॉर्टिला होता तर तो त्याच्यावर कवर करायचा आणि अशा प्रकारे दोन्ही साईडून आपल्याला कमी गॅसवर चीज मेल्ट होईपर्यंत हा चिकनचा केसरिया छान भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही इकडे बघू शकता असा करकरीत चांगला आवाज यायला लागला आहे त्याच्यामधून, म्हणजे हा टॉर्टिला एकदम मस्त असा क्रिस्पी झाला, एकदम छान। आणि त्याचं चीजसुद्धा मेल्ट झालं। मी तुम्हाला इकडे ओपन करून दाखवते तर तुम्ही इकडे बघू शकता हा चीजी केसरिया खूप आपला भारी दिसतो एकदम। आणि चिकन केसरिया इतका मस्त लागत होता टेस्टला, इतकं झटपट बनते ना ही रेसिपी। कोणतेही खूप मसाले यूज नाही करायचे किंवा काहीच नाही करायचं। असं मिडल पोर्शनमध्ये मी ह्याला कट करून घेतलं आणि गरम गरम तुम्ही सर्व करू शकता, एन्जॉय करू शकता। ही नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आले होते आणि मला आशा आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला। तोपर्यंत आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर।